हाय, मी सहेली. तर आज मला मेकअप शूटची ऑर्डर होती. तर आजचा लूक हा पूर्णपणे ट्रेडिशनल आणि महाराष्ट्रीयन लूक असणार आहे. तर ही आहे मधू आणि हा आहे तिचा बिफोर लूक. ती खूप छान रीलसुद्धा शूट करते हां. त्यानंतर तिला पूर्णपणे रेडी झाल्यानंतर मी थोडं हेअर प्रिपरेशनबद्दल डिस्कशन करत होते आणि हा आहे तिचा आफ्टर लूक. तिचा लूक तिला इतका आवडला ते तुम्ही तिच्या चेहऱ्यावरूनच बघू शकता ती किती खुश आहे. बरं, तिने घातलेले कानातले आणि नथ ही मी स्वतः तयार केली आहे बरं का. तिला लूक कसा वाटला हे आपण तिच्याकडूनच आवडला ना? ऐकूयात. तिला रेडी केल्यानंतर मला पार्लरमध्ये आयनिंगसाठीचं एक कस्टमर होतं. हा आहे तिच्या केसांचा बिफोर लूक. केसांचं पार्टिशन करून मी तिच्या केसांना आयनिंग करायला सुरुवात केली. तिचे केस खूप जास्त जाड होते, त्यामुळे मला एका सेक्शनला आयनिंग करायला खूप जास्त वेळ लागत होता. जसं केसांना आयनिंग होत होतं तसं तिला ते खूप छान वाटत होते, तिचे स्ट्रेट केस, आणि ती खूप खुश होती तिच्या केसांना बघून. तर हा आहे तिचा आयनिंग नंतरचा आफ्टर लूक, जो की तिला खूप जास्त आवडला आणि खूप जास्त शाईनसुद्धा आली तिच्या केसांना. त्यानंतर अचानक भयानक येऊन माझी बेस्ट फ्रेंड भक्ती हिने मला सरप्राईज केलं. तिला बघून मी खूप जास्त खुश झाले. आम्ही खूप छान फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि हो, पुरणपोळी पण खाल्ली. यानंतर आम्ही बाहेर येऊन बघितलं तर शोभायात्रेला सुरुवात झाली होती. गुढीपाडवानिमित्त आमच्या चिपळूणमध्ये खूप छान प्रकारे शोभायात्रा काढली जाते. प्रत्येक ग्रुप खूप छान तयार होऊन त्यांची कला संस्कृती दाखवत असतात. काहींनी तर खूप छान प्रकारे वेशभूषासुद्धा घेतलेली असते. मी पुन्हा परत पार्लरमध्ये आले आणि माझ्या कामाला लागले. आज मला छोटीशी मेहंदी ऑर्डर होती, त्यासाठी मी मेहंदी स्टॉकिंग करून घेत होते. यानंतर मी माझे कोन बनवून घेतले. प्रत्येक मेहंदी आर्टिस्ट हा बाहेरचे कोन नाही तर स्वतः बनवलेले मेहंदीचे कोन हे यूज करत असतो. पार्लर बंद करून मी माझ्या ऑर्डरसाठी निघाले. तर मला माहीत होतं की तिथे जाऊन मला काहीही माझ्या मेहंदीचे BTS घेणार नाही आहेत, कारण का मी जिथे जाणार आहे हे आपले रेग्युलर कस्टमर आहेत आणि त्यांची छोटीशी मुलगी ही अवघ्या 5 महिन्यांची असल्याकारणामुळे सांभाळत त्यांना मेहंदीसुद्धा काढून घ्यायची होती. तर या छोट्याशा मेहंदीला त्या छोट्याशा मुलीमुळे मला 1 तास लागला मेहंदी पूर्ण करण्यासाठी. त्यानंतरला माझ्या आजच्या दिवसातलं संपूर्ण काम संपवून मी घरी निघाले. माझं आजचं काम जर का तुम्हाला आवडलं असेल आणि माझा हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हां. तर असा होता माझा आजचा वर्क डे. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.